आता आपण वळूया बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनकडे। येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या 3 आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्रिभाषा सूत्र, हिंदी विरोध, शक्तीपीठ महामार्ग, जनसुरक्षा कायदा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना मदत असे विषय गाजण्याची चिन्ह आहेत। दुसरीकडे विरोधकांना प्रत्युत्तर देण्याची तयारी महायुतीने केली आहे। विद्यमान कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी येत्या आठवड्याभरात निवड केली जाणार आहे। मुंबई अध्यक्षपदाचा निर्णय अद्याप झालेला नाही। सरकारने हिंदी सक्ती केलेली नाही, मग मोर्चा कशा करता, मागणी काय आणि काय केल्याने समाधान होणार आहे असे प्रश्न भाजपचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांना केला। तसंच 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं, त्यांची इंग्रजी भाषा आम्हाला चालणार आहे, मग हिंदी आमच्या मुलांना येऊ नये का असा प्रश्नही त्यांनी विचारला। मशिदींवर लावण्यात आलेल्या बेकायदेशीर लाऊडस्पीकरच्या प्रकरणावर भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक भूमिका घेतात। त्यांनी मालवणी आणि कांदिवली या पोलीस ठाण्यांना भेट दिली आणि या प्रकरणी अधिकाऱ्यांशी चर्चा केली। मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र भोंगामुक्त करणार असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं। भारतीय राज्यघटनेने कायदे मंडळ असो, कार्यकारी मंडळ असो की न्याय मंडळ या तिन्ही प्रमुख घटकांच्या मर्यादा आखून दिलेल्या आहेत। कायदे करण्याचं काम कायदे मंडळाचं आहे। संसद असो की विविध राज्याचे विधिमंडळ असो, राज्यघटनेच्या कायद्यानुसार काम करणं हे कार्यकारी मंडळाला अपेक्षित असतं असं मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केलं। सरकारला भाषांची सक्ती करायची असेल तर पाठ्यपुस्तकामध्ये बोलीभाषांची करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे। ठाणे रायगड जिल्ह्यातील आगरी आणि भूमिपुत्र साहित्यिकांनी सरकारकडे ही मागणी केली। महाराष्ट्रात हिंदीची नाही तर मराठीची सक्ती आहे। त्रिभाषा धोरणाचा अहवाल ठाकरे सरकारच्या काळातला आहे असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं। न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या कार्यक्रमात ते बोलत होते। महापालिकेच्या निवडणुका नसत्या तर त्रिभाषा धोरणाला इतक्या प्रमाणात विरोध झाला नसता। मराठी प्रेम नाही तर राजकारण सुरू आहे। हिंदीला विरोध आणि इंग्रजीसाठी पायघड्या अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या मोर्चावरून टोला लगावला। शक्तीपीठ महामार्ग मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाचं चित्र बदलेल। न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा विश्वास व्यक्त केला। 2017 मध्ये मनात आणलं असतं तर मुंबईत भाजपचा महापौर झाला असता। आता महापालिकेमध्ये आमचाच महापौर होणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। मोर्चामध्ये सगळे भाऊ एकत्र येतील, आमच्यात कोणताही वाद नाही, एकत्र येणं महाराष्ट्राच्या मनात आहे, राज्याच्या हिताकरता सगळ्यांना सोबत घेऊ असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं। शिवसेना, उबाठा, मनसेसह सगळ्या पक्षांनी एकत्र यावं असं आदित्य ठाकरे म्हणाले। न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या कार्यक्रमात ते बोलत होते। न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांची भेट झाली। यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांसमोर आल्यानंतर हस्तांदोलन केलं, एकमेकांची विचारपूस केली असं बघायला मिळालं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही नेते एका नाळेशी जोडले गेलेले आहेत। ती नाळ म्हणजे बाळासाहेब ठाकरे। ठाकरे बंधूंवर बोलताना रुपाली ठोंबरे यांनी ही प्रतिक्रिया दिली। पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत। मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी केली होती। या मागणी विरोधात शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीनं मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली। याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मेधा कुलकर्णी यांना अश्रू अनावर झाले। शिवसेना नेते संदीपान भुमरेंनी संभाजीनगरमध्ये जमीन बळकावल्याचा आरोप करण्यात आलाय। परभणी इथल्या वकील मुजाहिद खान यांनी हा आरोप केलाय। माझ्या वडिलांचे आणि आला अर्जुन कुटुंबाचे जुने कौटुंबिक संबंध आहेत, त्यामुळे मला ही जमीन गिफ्ट दिली गेलेली आहे।
त्यात संदीपान भुमरे किंवा विलास भुमरे यांचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण जावेद शेख यांनी केलंय. धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहामध्ये सापडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रोकडे प्रकरणी म्हणजे रोख रकमेप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. माजी आमदार अनिल गोटे यांनी ही माहिती दिली. एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे आणि प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची वर्णी लागू शकते. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. 1 जुलैला रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा होईल. त्याकरता केंद्रीय भाजपनं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची निरीक्षक म्हणून शुक्रवारी नियुक्ती केलेली आहे. प्रदेशाध्यक्ष निवडीकरता किरण रिजिजू हे 30 जूनला मुंबईमध्ये येतील. 1 जुलैला चव्हाण यांच्या नावाची घोषणा समारंभपूर्वक केली जाईल अशी माहिती आहे. आता आपण पुढच्या सगळ्या वेगवान घडामोडींकडे वळणार आहोत. पावसा पाण्याच्या बातम्या बघूया. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या हतनूर धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. धरणातून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीमध्ये केला जातोय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनानं खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर आणि लोणार या तालुक्यामध्ये संततधार पाऊस सुरू होता. लोणार तालुक्यातील महार चिकना या फाट्याजवळ एक 26 वर्षाचा तरुण पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला. पैठणच्या जायकवाडी प्रकल्पाचा नाथसागर धरणातील पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ व्हायला सुरुवात झाली. पाणी पातळीने 40% टप्पा ओलांडला असून गेल्या 5 दिवसांमध्ये धरणात 12% पाणी साठ्यात वाढ झालेली आहे. गेल्या 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पावसानं उघडीप घेतली आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपातल्या सरी कोसळल्या. तर आतापर्यंत झालेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात धरणात जवळपास 43.27% जलसाठा जमा झालाय. तर गंगापूर धरणामध्ये 59.24% जलसाठा जमा झालाय. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या सुनसगाव गोजोरो या रस्त्यावर पावसामुळे चिखल झाला. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करून त्यातून मार्ग काढावा लागतोय. या चिखलावरून वाहन घसरून अपघात होण्याची ही भीती आहे, धोका आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनातील कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची सांगलीमध्ये भेट घेतली. शक्तीपीठ समर्थनातील शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घडवून आणणार असं गोपीचंद पडळकर म्हणाले. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना आता ओळखपत्र देण्यात येणार आहे. निवृत्तीनंतर मिळणाऱ्या एसटी महामंडळाच्या सवलतींचा लाभ घेताना अडचणी येऊ नयेत याकरता हे ओळखपत्र देण्यात येणार आहे. सांगलीत शर्वरी कुलकर्णी या महाविद्यालयीन युवतीचा अपघातात मृत्यू झाला. एकतर्फी अतिक्रमणामुळे अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. रस्त्याच्या बाजूचं अतिक्रमण ज्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शोध व बचाव पथकांना आपत्ती व्यवस्थापन साहित्याचं वाटप करण्यात आलं. अत्याधुनिक साहित्यामुळे आपत्तीमुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करणं ज्यामध्ये तात्काळ प्रतिसादाला अत्यंत महत्त्व आहे. अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन साहित्य मिळाल्यामुळे ते अधिक प्रभावीपणे काम करू शकणार आहेत. सोलापूर महानगरपालिका 3 महिन्यांमध्ये मालामाल झाली आहे. शहरातील 34,000 मिळकतदारांनी ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून तब्बल 32 कोटी रुपये टॅक्सपोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा केलेले आहे. ऐन शेतीमाल काढणीच्या काळात बाजारात शेतीमालाची आयात वाढून दरात मोठी पडझड होते. हे नुकसान टाळण्याकरता बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे इथे कापूस, हळद आणि मका या पिकांकरता हेजिंग डेस्क सुरू करण्यात आलाय. याद्वारे दरातील पडझड रोखून शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्याकरता प्रयत्न केला जाणार आहे. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव इथं 14 वर्षाच्या तेजस महाजन याची हत्या झाली होती. या आरोपीवर नरबळीचा गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे वर्ग करावा.
या मागणीकरता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। शहापूर सापगाव रस्त्याची चाळण झाली आहे। रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेत। प्रवास करणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। या रस्त्याची डागडुजी न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे। बोईसरमध्ये विजेचा शॉक लागून 4 वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झालाय। घरात खेळत असताना शॉक लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मुखवटा परिधान करून गल्लोगल्ली तडकड ताई या सगळ्यांना सुपानं मारते। तिच्या सुपाचा मार हा प्रसाद आणि आशीर्वाद मानला जातो। राज्यात सक्रिय कोविड रुग्णांची संख्या कमी होत असून जून महिन्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 500च्या वर गेली, परंतु आता ही संख्या कमी होती आहे। आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात 188 सक्रिय कोविड रुग्ण आहेत। पिंपरी चिंचवड शहरात लंपी या आजारानं पुन्हा डोकं वर काढलंय। शहराच्या विविध भागांमध्ये 12 जनावरांना लंपीची लागण झाली आहे। या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये याकरता महापालिकेकडून लसीकरण सुरू करण्यात आलंय। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं इंदापूरच्या संसार इथल्या मुक्काम आटोपला आणि निमगाव केतकीच्या मुक्कामाकडे प्रस्थान ठेवलं। सकाळच्या पहिल्या प्रहरी बेलवाडी पालखी बैलवाडी इथं दाखल झाली। आषाढी यात्रेच्या महासोहळ्याला सुरुवात झाली आहे। आषाढी वारी करता आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मातेचं पदस्पर्श दर्शन घेता यावं याकरता शुक्रवारपासून ही विठ्ठल रुक्मिणीची 24 तास दर्शन सेवा सुरू आहे। प्रक्षाळ पूजेपर्यंत भाविकांकरता विठ्ठल मंदिर रात्रंदिवस खुलं राहणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज लोणंद इथून तरडगावकडे प्रस्थान ठेवणार आहे। दुपारी चांदोबाचा लिंब इथं उभं रिंगण पार पडेल। हे उभं रिंगण पाहण्याकरता लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता। पंढरपूर मार्फत श्रींच्या दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मोफत भोजन प्रसाद तसंच अल्प देणगी मूल्य आकारून लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येतो। हा लाडू प्रसाद भोजन प्रसाद अन्न व औषध प्रशासनाकडे सगळ्या नियमांचं पालन करून तयार करण्यात येतो। भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडून मंदिर समितीला भोग प्रमाणपत्र मिळालं आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये पैठण इथं श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं आगमन झालं। भूम तालुक्यातील दांडेगाव इथं पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं। पालखी जिल्ह्यामध्ये दाखल होणार म्हणून श्रींच्या दर्शनाकरता भाविकांनी सुद्धा एकच गर्दी केली होती। शेगावहून पंढरपूरकडे निघालेल्या श्री गजानन महाराज पालखी दिंडीचं श्री क्षेत्र तुळजापूरमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं। यानंतर पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली। पीओपीवरील बंदी उठवल्यानंतर आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या पीओपीच्या गणेश मूर्ती खोल समुद्रामध्ये विसर्जित करण्याचा मार्ग खुला होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर याबाबतच्या बैठकीत धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तीच्या विसर्जनाकरता प्रथा परंपरांचा मान राखत पर्यावरणाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेलं धोरण तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। या धोरणाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या गणेश मूर्तींचं समुद्रात विसर्जन करण्याचा मार्ग सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त होते। उपनगरीय रेल्वे मार्गांवर रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेमध्ये काही तांत्रिक बिघाडाची कामं करण्याकरता रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गांवर तर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे। याशिवाय पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही ब्लॉक नसणार आहे। वाढत्या लोकसंख्येच्या परिवहन सेवेच्या गरजा भागवण्याकरता कल्याण भिवंडी मेट्रो लाईन प्रकल्प राबवण्यात येतोय। विकासाकरता भूमिगत मेट्रोसह रस्ता रुंदीकरण आणि नवीन उड्डाणपूल निर्मितीचा स्वतंत्र प्रकल्प राबवा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत।
हार्बर रेल्वे मार्गावरील चुनाभट्टी रेल्वे स्थानकाजवळ फाटकामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्याकरता आता तिथे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासन या ठिकाणी पुलाची उभारणी करणार आहे. या पुलामुळे पूर्व पश्चिमेला ये-जा करणं सोपं होणार आहे. पंढरपूर इथं होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त मध्य रेल्वेच्या 3 एकेरी विशेष गाड्या धावणार आहेत. 1 ते 10 जुलै दरम्यान पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर, मिरज ते लातूर अशा 3 रेल्वे चालणार आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं की एअर कंडिशनचं तापमान 20 ते 28 अंश सेल्सिअसच्या दरम्यान अनिवार्य करण्याच्या कायद्याची अंमलबजावणी लगेच होणार नाही. कालांतरानं याकरता हळूहळू क्षमता निर्माण केल्या जातील असं विधान त्यांनी केलं. टाटा पॉवर कांबा सबस्टेशनमधील NRC फीडरच्या देखभाल दुरुस्तीचं काम मंगळवारी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाकडून भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील 83 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या. पुणे शहर पोलीस दलातील वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांची बदली करण्यात आली आहे. पुण्यामध्ये स्वतंत्र कर्करोग रुग्णालयाच्या उभारण्याचा प्रस्ताव आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची ससून सर्वोपचार रुग्णालया शेजारील जागा त्याकरता योग्य आहे. ही जागा कर्करोग रुग्णालयाकरता देण्याची तयारी MSRDCनं दर्शवली आहे. त्यामुळे लवकरात लवकर जागेचा प्रश्न मार्गी लावून कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीला गती दिली जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. पायाभूत सुविधांचे विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्या जवळच्या शासकीय जमिनी चिन्हांकित करून त्यावर वांद्रे कुर्ला संकुलाच्या धर्तीवर नवीन आर्थिक केंद्र विकसित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कांदळवनांचं संवर्धन करत वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा मार्गाचं काम नियोजित वेळेत म्हणजेच डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. बदलापूर स्टेशन परिसरामध्ये वाईन शॉपच्या बाहेर खुलेआम दारू पिणाऱ्या विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झालेली आहे. महिला वर्गाला त्याचा त्रास होत असल्यानं महिलांनी बदलापुरातील मनसैनिकांना याची तक्रार केली. अखेर मनसैनिकांनी या वाईन शॉपमध्ये घुसून गोंधळ घातला. राज्याच्या शिक्षण विभागाअंतर्गत 2024-25 या वर्षात 4684 शासकीय शाळा तर 1312 खासगी अनुदानित, विना अनुदानित आणि सेल्फ फायनान्स्ड शाळा अशा एकूण 5996 शाळांमध्ये वीज नसल्याची माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या सहसंचालक सरोज जगताप यांनी दिली आहे. राज्यातील शासकीय अनुदानित विद्यापीठ व्यवस्थापित आणि खासगी संस्थांमधील BTech तसंच MBA अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता आजपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. यंदा छाननी आणि प्रत्यक्ष छाननी हे 2 पर्याय देण्यात आलेले आहेत. राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश रद्द करण्याकरता विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अंतिम दिनांकापासून प्रवेश रद्द केल्यास संस्थेला 1000 रुपये प्रक्रिया शुल्क वजा करून पूर्ण शुल्क परत करावं लागणार आहे. तर कागदपत्र 2 दिवसांमध्ये परत करावी लागणार आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2.5 वर्षांपूर्वी अभियोग्यता परीक्षा दिलेल्या हजारो बेरोजगारांना आता नोकरीची लॉटरी लागणार आहे. खासगी शिक्षण संस्थांमधील पद भरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे सुरू झाली असून यातून 8264 शिक्षकांची पदं भरली जाणार आहेत. काटा लगा या गाण्याच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाल हिचं वयाच्या 42व्या वर्षी निधन झालंय. अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी आहे. हृदयविकाराच्या धक्क्यानं तिचं निधन झालंय. प्रकृती खालावल्यानंतर तिचे पती पराग यांनी तिला तातडीनं रुग्णालयात नेलं. पराग त्यागी असं त्यांचं नाव. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलंय. तिच्या निधनाच्या वृत्तानं बातमीनं मनोरंजन विश्वात खळबळ माजलेली आहे, शोककळा पसरलेली आहे. 2002 मध्ये तिचं काटा लगा हे गाणं प्रसिद्ध झालं होतं. या गाण्यातील तिच्या डान्सनं तिला रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आणलं. याशिवाय तिनं अनेक TV सिरियल्स केलेले आहेत. अनेक प्रोजेक्ट्समध्येही ती काम करत होती.
अभिनेत्री शेफाली जरीवाल हिचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालेलं आहे। काटा लगा या गाण्यातनं ती खूप प्रसिद्ध झाली। यानंतर तिने काही सिरियल सुद्धा केल्या। ती फिटनेसचं सुद्धा खास लक्ष ठेवायची, तिच्यात अशा रील्स सुद्धा समोर आलेल्या आहेत। मात्र हृदयविकाराच्या झटक्यानं तिचं निधन झालंय। फक्त 42व्या वर्षी तिचं निधन झालंय, त्यामुळे खळबळ उडाली। कराड शहरातील कोल्हापूर नाका परिसरामध्ये मध्यधुंद युवकांच्या टोळक्यानं महामार्गावर दादागिरी करत ट्रक चालकाला शिवीगाळ केली, दगडफेक केली। यामध्ये ट्रकच्या काचा फुटल्या। तसंच पुणे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण बघायला मिळालं। छत्रपती संभाजीनगर मायलॉन औषधी कंपनीतून बाहेर पडणाऱ्या वेस्टेजमधून मेफेड्रॉनची तस्करी प्रकरणामध्ये भंगार व्यावसायिक बबन खान यांची 8 बँक खाती पोलिसांनी गोठवली। हे रॅकेट चालवणाऱ्या वाळूज औद्योगिक वसाहतीमधील भंगार व्यावसायिक बबन खान यांची मुलं कलीम खान, सलीम खान, ट्रक चालक शफीउल रहमान, तफज्जुल हुसैन आणि राज अजुरे या 5 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। शेअर मार्केटसाठी लोकांकडून पैसे गोळा करून कर्ज करणं बंद करा या अजितच्या बोलण्यावरून नातवानेच तिच्यावर कुऱ्हाडीनं प्राणघातक हल्ला केला असा धक्कादायक प्रकार घडलाय। हल्ल्यानंतर तेजसनं घरात अज्ञात मारेकरी आल्याचा बनाव केला। या प्रकरणी नातवावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अजितची प्रकृती चिंताजनक आहे। सोलापुरामध्ये नंदूर फाटा इथं एक ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान या अपघातानंतर स्थानिकांनी काही काळाकरता महामार्ग रोखून धरला होता। मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी ट्रक चोरांना अटक केली। या चोरट्यांना सुरतमधून अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 6 ट्रक जप्त करण्यात आले। डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या गिरगाव आश्रम शाळेतील वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीनं वसतिगृहातच आत्महत्या केली। 9वीत शिकणाऱ्या पल्लवी शरद खोटरे या विद्यार्थिनीनं वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावरून लोखंडी रॉडला गळफास लावून घेत आत्महत्या केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। त्यांची आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। मनोहर सपाटे यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्की विरोधात 4थ्या दिवशीही उपोषण सुरूच आहे। या उपोषणाची सरकार दखल घेत नसल्याने गावातील महिलांनी थेट तहसील कार्यालयावर आपला मोर्चा काढला। कोणतीही कंपनी, उद्योग, अन्य आस्थापनांमध्ये बांगलादेशी नागरिकाला नोकरी दिल्याचं आढळलं तर कारवाई करण्यात येईल। या संदर्भात संबंधित मालकांना जबाबदार धरून कारवाई केली जाईल। गृह विभागानं बांगलादेशी नागरिकांना वेसण घालण्याकरता एक परिपत्रक जारी केलंय।